श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल, पण देव म्हणतो या क्षणी तुझी प्रार्थना करत आहे ती उद्यापासून पूर्ण होणार आहे. देव बोलला आहे, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचा मार्ग बंद होईल. त्याकडे दुर्लक्ष करू नको म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो. देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहेत. भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट गोष्टी घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आनंद, समृद्ध आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा. तुमच्या वडिलांची इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे. या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देव म्हणतो, प्रिय मुला, मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्न आहेत जी पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस. आज मी तुम्हाला ही स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती देणार आहे. ती शक्ती तुमचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात असून आज माझे नीट ऐका. जरी तुम्हाला माझे मेसेज आवडत नसेल तरी ते ऐकल्यावर तुम्हाला मिळणारी अलौकिक शक्ती तुम्हाला जाणवेल. मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. हे इतकेच सोपे आहे, कारण मी देव आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि मला तुमची मदत करायची आहे. मी तुम्हाला प्रेम आणि मैत्रीने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. जर तुम्ही मला मदत केली तरच तुमच्याकडे या गोष्टी विपुल प्रमाणात असू शकतात. देव आज तुम्हाला म्हणत काही दिले आहे जे तुमचे कुटुंब, तुमचे मित्र, तुमचे पैसे, अगदी तुमचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी देवाचे असलेले प्रेम. आजचा देवाचा संदेश जे पूर्ण ऐकतील त्यांना नशिबात नाही तेही भेटेल. मित्रांनो, जर तुम्ही पैसा वाया घातला ना तर पैसाच संपेल, पण जर वेळ वाया घातला तर तुमच्या आयुष्यातील एक अमूल्य हिस्सा संपून जाईल. वेळ ही ती गोष्ट आहे जिच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो, पण त्याच वेळेचा आपण सगळ्यात वाईट प्रकारे वापर करतोय. वेळ सगळ्यात बुद्धिमान सल्लागार आहे. वेळ ही ती शाळा आहे ज्यात आपण शिकतो. वेळ ही आग आहे जिच्यात आपण जळतोय. वेळ तुमच्या जीवनातील एक नाणं आहे. तुमच्या जवळ बस हे एकच नाणं आहे आणि हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही या नाण्याला कशा प्रकारे खर्च करतात. सावधान राहा, कारण तुम्ही या नाण्याला तुमच्यासाठी खर्च करताय की दुसऱ्यांसाठी खर्च करता हे परिपूर्ण तुमच्यावर डिपेंड करतं. उद्या या शब्दाचा अर्थ म्हणजे तो काळ जो आपल्याला व कोणाच्याही हातात नाहीये. गेलेला वेळ निघून गेलाय आणि वर्तमानही जातच आहे आणि येणाऱ्या वेळेला कोणीही पाहिलं नाहीये. उद्याच्या चक्करमध्ये वर्तमान बरबाद करणारे लोक स्वतः बर्बाद होऊन जातात. वर्तमान बर्बाद तर सगळं काही बर्बाद. खूप सारे लोक फेम आणि साधने असूनही यामुळे फेल होऊन जातात, कारण ते धैर्यापासून थोडेसे जवळ असताना प्रयत्न करणं थांबवून देतात. प्रयत्न बंद, मग अपयश येणार हे निश्चित. वेळ ही त्या लोकांना निरर्थक बनवून देते जी वेळेची कदर नाही करत. वेळ जीवन आहे
ज्याच्याकडे वेळ नाही त्याच्याकडे आयुष्यही नाही. वेळेसोबत चालणारे लोकच खूप मोठ्या सक्सेसपर्यंत पोहोचतात. कारण की जोही वेळ सोबत नाही चालत तो त्याला जुनाट आणि पोकळ करतो. आपण सगळे लोक वेळेच्या महत्त्वाला चांगल्या प्रकारे ओळखतो. असा एक तरी व्यक्ती असतो जो दिवसातील त्याचा एकही तास वाया घालत नसेल. गेलेल्या वेळेचा पश्चाताप करणाऱ्या लोकांचा वर्तमानही निघून जातो आणि नेहमी लोकांना ह्या गोष्टीचा पश्चातापही कधीच होत नाही. आयुष्य बदलण्याची संधी प्रत्येक वेळेला नाही मिळत आणि ते तुम्ही तुमच्या वेळेला कशा प्रकारे मॅनेज करता त्यावर डिपेंड करत असतं. असे खूप कमी लोक असतात तुमच्या वाईट वेळेतही तुमची साथ सोडत नाही. जर तुमची वेळ वाईट असेल तर कोणीच तुमच्या सोबत नसेल. ज्याने वेळ वाया घातलीये तो नंतर पश्चाताप तर करतोच, पण त्याच्याकडे पश्चाताप करण्यासाठी दुसरी कोणतीही गोष्ट नसते, कारण त्याच्याकडे पश्चाताप करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. जेव्हा तुमची वेळ चांगली चालू असेल तेव्हा तुमच्या मनात कोणताही घमंड ठेवू नका, कारण की लोक नेहमी घमंड करण्यामुळेच फेल होऊन जातात. कारण वेळ आपल्याला फुकट मिळून जातो, म्हणूनच आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आपल्याला ह्याचीही किंमत द्यावी लागली असती तर आपण याचाही अपमान केला नसता आणि वेळेला वेस्ट नसतं केलं. तारुण्य सगळ्यात महत्त्वपूर्ण वेळ असते, परंतु ह्याच वेळी लोक खूप मोठ्या मोठ्या चुका करून बसतात आणि नंतरून पश्चाताप करतात. वेळेसोबत चालायला शिका, कारण तुम्ही स्वतःही शिकत असतात आणि वेळेसोबत शिकत असतात.